व्ह्यू बघा मित्रांनो. बेड होता ना बेड. हा ठीक आहे. चेंज सगळेच चेंज झाले पहिले आम्ही होता ना. मित्रांनो हा आपल्या रूमचा व्ह्यू आहे. तिथं वॉशरूम आहे. छोटीशी आहे पण आम्ही फक्त रात्री झोपायपुरतेच यूज करतो. हा लावला. फॅन पण लावला. हा स्विमिंग पूल आहे मित्रांनो. तिथं आता थोड्या वेळात बघा फुल धमाल होणार आहे. शिशूने पहिली उडी मारलेली आहे आणि स्वतःच उडतोय पण मजा पण करतोय. चला मित्रांनो आपण पण जाऊया स्विमिंग पूल मध्ये. हे सौरभ झालं की नाही रे? चल चल ना. हे भाई चला ना. याचा भाईचं सकाळपासून एकच काम चालू आहे फक्त अपडेट. पोरींचे कपडे घातले ना ते स्विमिंग सूट घालत ना. हे नाही ना उभा राहून दाखव ना. वरचं ठीक आहे रे. वरचं समजू शकतो. वरचं समजू शकतोय. खालचं काय? खालचं काय? वरचं ठीक आहे ते लाईनर आहे. हे तू अपडेटिंगला टाकलेलंस ना याला? काय रे सौरभ? अपडेटिंगला टाकलेलंस ना याला? बस आपला ब्लॉग एक नंबर आहे. बस तुला थंबनेलला फोटो टाकतो याला. गाडी कशी वाटली? एक नंबर बाई. मजा आली तुझी गाडी चालवायला. फक्त मोठे मोठे ते सगळे एडिट होतं. इंडिया पाकिस्तान होतं त्या गाडीत. पण ते बांगलादेशमध्ये. पण ते एकदा तुला एडिट करून सगळं हे पण टाकणार. मला काय नाही. तुला काय प्रॉब्लेम नाही तर मला काय प्रॉब्लेम नाही. इंडिया पाकिस्तान मध्ये बांगलादेश. आपल्याला बदला नाही बनायचं. बदला नाही बनायचं. पाऊस चालू झाला मित्रांनो. हा स्विमिंग पूल थोड्या वेळात आता इथं फुल धमाल. फुल गाणी बिणी लावून काय फुल राडा. हा मार ना. हा मार. हा मार रे. काय मारले? मला मारून काय? हा त्याला मार. मी आणायला जाणार ना पहिल्यांदा.
च्या गावात. ए कमल्या आत्मा या असा आत्मा चाल ना थोडा लांबून या पण या अरे हा तिथल्या तिथं काय तू तिथल्या तिथं ना. अरे त्याला त्याला फेकासाठी त्याला बाहेर घे. दोन तीन इकडं बघा एकदा.
माझा हेल्मेट. मानकर, ए मानकर, आय लव्ह यू. मानकर चॅनल लाईव्ह सबस्क्राईब अँड लाईक. तर मित्रांनो आता वाजले 6 आणि आपण आलो चहा नाश्ता. भजी कुठे गेली? एन्जॉय लाईफ, एन्जॉय लाईफ. आता करूया नाश्ता, चहा नाश्ता. मग भेटूया परत संध्याकाळच्या पार्टीला, डान्स पार्टी आपल्या मित्रांची. वाजले जवळजवळ 7:15. थोडासा आराम केला, नाश्त्यानंतर थोडासा आराम केला आणि आता परत चाललो आहे खाली. मॅचिल वगैरे रंगूया, मजा मस्ती करूया, गाणी, डान्स वगैरे. बुक्काड संपला बघ, कोणी संपलं यार.
फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलोय लोणावळ्यात परतीच्या प्रवासीला. येताना काय आपल्याला ना पाऊस भेटला ना धुकं भेटला, पण आत्ताचा जो ॲटमॉस्फिअर हा पण आत्ताचा ॲटमॉस्फिअर आहे ना एक नंबर. पूर्ण फॉग झालं, असं वाटतं की आकाशात जे ढगांचं वातावरण आहे ना तसं फुल. त्यासाठी जे सकाळी आम्ही लवकर निघालो ना ते असं वाटतं आता सार्थक झालं. हा एक्सप्रेस हायवे, पुणा एक्सप्रेस हायवे आपला इतकं धुकं आहे की काहीच दिसत नाही आहे मित्रांनो. सौरभ कसं वाटतंय मग? एक नंबर. आजच्या टायमाला मी मागं असतो. नो रिक्स. भारी वाटतं मस्त एकदम.